नमस्कार. तर आज मी कुठे बाहेर नाहीये. आज मी आपल्या गावातच आहे, म्हणजेच सरपाडा गावात. उमरोलीपासून फक्त स्टेशनपासून 2 मिनिटाचं अंतर आहे. आणि मी आलो आहे आमचे नानांकडे. म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आहे राजेश दत्ताराम घरत उर्फ नाना म्हणून खूप फेमस आहे. मागच्या 40 वर्षापासून ते गणपती बाप्पाच्या मूर्तीचं काम करतात. म्हणजेच 1986 ते 85 पर्यंत ना. हो. तर जाणून घेऊया आज आपण त्यांच्याकडून की ही त्यांची जर्नी कशी स्टार्ट झाली गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याची. तर नाना, तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून हे गणपतीची मूर्तीची सुरुवात केली आणि तुम्ही हे गणपती बाप्पाची मूर्ती बनवणं कसं काय शिकले? जवळजवळ मला 20 वर्ष झाली. म्हणजे 20 वर्षाचे असताना सुरुवात केली. वडील दत्तात्रय त्र्यंबक पोद्दार पालघर हे फेमस कारखाना होता. तिथे वडील जायचे, त्याच्यासोबत मी डबा घेऊन जायचं. तिथे हळूहळू मी काम शिकलो. तर आता जवळजवळ मला 41 वर्ष झाली. 85-86 पासून मी काम चालू केलं स्वतः. बरीच वर्ष त्यांनी गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याची ही कला जपली आहे. मातीचा गोला हातात घेतल्यापासून बाप्पाचं रूप पूर्ण होईपर्यंत त्यामागे असतो त्यांचा अनुभव, मेहनत आणि भक्ती. ते तुम्हाला शाडू मातीच्या 2.5 फुटाच्या मूर्त्यासुद्धा मिळून जातील. तुम्हाला ही गणपती बाप्पाच्या मूर्ती आपल्या घरी आणायच्या आहेत तर उमरोली स्टेशन ईस्ट सरपाडा गावामध्ये या आणि आपल्या नानांकडून गणपतीची मूर्ती घेऊन जा. 2.5 फूटपासून ते 5 फुटाच्या वरती सुद्धा आपल्याकडे मूर्त्या अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्की या आणि एकदा व्हिजिट करून चेक करा. यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस पूर्णपणे स्क्रीनवर देतो. तर नक्की एकदा व्हिजिट करा.